हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा ब्लॉग पण रेसिपीचा ब्लॉग आहे आणि आजची रेसिपी आहे ती म्हणजे तुम्हाला थंबनेलवरून समजलं असणार कुठली रेसिपी आहे. सो आजची रेसिपी आहे शेवलांची भाजी. सो बघूया आजची भाजी कशी करते. आई बनवणार आमची भाजी. सो आता आई भाजी कापते, जाऊया. आणि 2 ब्लॉग आपले पेंडिंग आहेत. सो लवकर टाकणार आहे मी, 2 ब्लॉग आहेत. सो चला आता बघूया आई कशी भाजी बनवतं. आणि चला एक छोटासा ब्लॉग असणार आहे रेसिपीचा. सो तुम्हाला बोललेलो रेसिपीचा ब्लॉग. सो बघूया चला कसं होतं. सो गाईज हे बघा, आज आपण बनवूया शेवलांची भाजी. सो तुम्हाला दाखवते मी, आमच्या एक कापते भाजी. तर चला तुम्हाला दाखवतो. सो यो घेवायचा नाही, कारण की याच्यामध्ये खाज असतं, खाज येतं. अशी साफ करायची आहे. इकडं पण आहे आणि इकडं पण आणली. सगळं आता असंच साफ करायच्या. तुम्हाला आता सर्व कापल्यावर भेटतो. चला. थोडासा गरम करायचा आणि याच्यामध्ये टाकायचं. थोडंसं काढून ठेवलं. ही भाजी गरम पाण्याने धुवायची. अर्धी थंड पाण्याने पण धुतात. प्रत्येकाचे प्रत्येक वेगवेगळे असतात. म्हणून आम्ही गरम पाण्याने तिला धुवली. तर काय उमट ठेवायची का आता हिला? या उमट ठेवायची. उमवल्यावर आता डायरेक्ट उद्या बनवायची भाजी. सो बघूया उद्या कशी होते भाजी. आता ही अशी उमवत ठेवायची गॅसवर. तेवढं शिजत नाही तोपर्यंत. आणि काहीतरी टाकायचं आहे, पूर्ण आवट टेस्टपर्यंत ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये काहीतरी काकरा टाकायचे. काकरा स्वतः पूर्ण आवट आला पाहिजे. ही काकरा नंतर शिजल्यावर टाकायची. कापून टाकायची ना टेचून. ती आता उकळाले बघा. आणि ती यामध्ये टाकायची आणि भाजी ठेवायची. सो आता डायरेक्ट उद्या भेटूया. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर चला, आपली कालची अर्धी रेसिपी राहिलेली होती ती आज तुम्हाला दाखवतो पुढची कशी स्टेप आहे ती. तर चला आता आई किचनमध्ये भाजी कापून ठेवलेली आहे. चला आपण जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला. सो गाईज, तर आता याच्यामध्ये आईने टाकला आहे कांदा, मिरची आणि लसूण. आणि इथं टॅमॅटो कापला आहे. जो आहे वाटण. इथं काय चीज आहे आणि जो भाजी. स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवतो. आणि इथं थोडा गरम पाणी ठेवतो. चला तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवतो.
टाकायची होती भाजी. थोडासा चवीनुसार मीठ. तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे थोडासा. जो काही त्याचा आवडता आहे तो गाईस भाजी झालेली आहे. सो गाईस रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.